ब्रह्मचर्य हेच जीवन. आता नेहमीची प्रार्थना. उपकारासाठी दिलं त्याला दान म्हणू नये. उपकारासाठी दिलं त्याला दान म्हणू नये. शिकवून कमी झालं त्याला ज्ञान म्हणू नये. शिकवून कमी झालं त्याला ज्ञान म्हणू नये. नजरेला दावी पाप त्याला नेत्र म्हणू नये. नजरेला दावी पाप त्याला नेत्र म्हणू नये. विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणू नये. विसरला आई बाप त्याला पुत्र म्हणू नये. पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणू नये. पाण्यामध्ये बुडविते तिला नाव म्हणू नये. आदर्शाला तुडविते त्याला गाव म्हणू नये. आदर्शाला तुडविते त्याला गाव म्हणू नये. तुंतुण्याची निंदा करी तिला विना म्हणू नये. तुंतुण्याची निंदा करी तिला विना म्हणू नये. नाही ऐकली गावानी त्याला शान म्हणू नये. त्याला शान म्हणू नये. कोण? राम राम गुरुजी. गावात तमाशाला तुम्हीच का बंदी घातली? होय, मीच तमाशाला बंदी घातली. असं काय हो घोड मारले तुमचं तमाशानं? थांबा. हे पहा, तुमच्या तमाशातल्या बेछूट शृंगारिक लावण्यांनी माणसांची माकडं होतात एवढं मला माहिती आहे. आम्हाला माणसं म्हणून जगायचंय. आणि आम्हाला जनावर म्हणून? आम्ही माणसं नाही. मग आम्ही कलाकारांनी काही पोटात काट घालून जगायचं? काय हो तुम्ही काय करता? मी वय या आपलं शेती शेती तुम्ही? आम्ही हजामती करतोय. हजामती. आणि तुम्ही? कोणी? मी वाणी आहे वाणी. आपण? मी वय मी आपलं ते हे आपलं हे कुंभार कुंभार. गुरुजी यांच्यासारखं माझं बी एक पेशा आहे. यांची बंदी नाही आणि आम्हाला तेवढी बंदी वय. हे पहा, या तुमच्या न्यायानं उद्या चोर सुद्धा चोरी हा आपला पेशा आहे असं म्हणायला लागेल. म्हणजे आम्हा कलाकारांची गणना याद करता? तुम्ही काही म्हणा, या गावाला काही परंपरा आहे. हे एक आदर्श गाव आहे. काही झालं तरी या गावात आम्ही तमाशा होऊ देणार नाही. आणि समजा केलास तर? गेला तर अरे पाटील आलं पाटील. तुमची पाल जाग्यावर राहणार नाहीत. रस्त्यावर पट्टा जाऊ कुठं अशी पाळी. एकदा सांगितलं ना गुरुजीने, लई खर करायचा रे. हाना गाडी. या भैया तू चांगला तराडा दिसतोय. अति चंद्रकने चल बा हितनं. अरे बाजीराव, तू कसा येता? आम्ही ह्यांना रस्ता दावा येतो. रस्ता? होय. अरे रस्ता गावायचा दावायचा का गावात येणार आहे? त्यांना गावाचा तमाशा करायचा असेल. गुरुजी जा जा, लई शहाणा आहेस. तुम्ही का थांबला अजून? एकदा सांगितलं ना गुरुजीने तमाशा करायचा नाही म्हणून. चालू लागात ना. ठीक आहे चलतो. पर ध्यानात ठेवा गुरुजी, चंद्रकला म्हणतात मला. कळलं कळलं. आता करा आमुष्या. काय ग काय झालं? चला र हिरवा गाड्या.
कारभार काय उकेडा करून ठेवला? अहो गुरुजी माझा नाही उघडा देऊ या आमच्या कुंभारला त्या बघा तो आला. अरे काय हे आनंदा, सगळ्यांनी गावाबाहेर कंपोस्ट खताचे खड्डे काढले आणि तू काय चालवले? अहो गुरुजी चिंता त्याला सांगतोय पण ऐकतोय होईल तो. अरे सगळ्या जिल्ह्यात आपला गाव आदर्श ठरलाय ना, मग ते नाव राखायचं का घालवायचं? बरोबर आता करतो तर. चल 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 चल, सगळं गावाबाहेर नेऊन टाक. राम राम गुरुजी राम राम. राम तात्या, काय हे तुम्ही सांगितलेली अंकलची आणली हा. अरे वा, बघा बरं तीच आहे का ती? तीच आहे की. हा? आज रात्री लवकर यायचा. होय. राम राम गुरुजी. राम पाटील. हा अहो साहेब, मी लवाराची बायको कालपासून आडली या कुरागत वरडायला लागली या. चला की तरी जाऊन बघून येऊ. असं म्हणता? होय. बरं तुम्ही पुढे व्हा, मी चूर्ण वगैरे घेऊन येतो. बरं लवकर या. थांबव रे गाडी. पाणी इथं लावायच्या. इथं फोंड्या माराव. आणि तमाशा कुठं करायचा? तुला काय करायचं चांगल्या चौकशा? बरं राहिलं. अगं पण या माळावर तमाशा बघायला कोण येणार? आता गावात जाहिरात कमी झाली आहे काय? ज्याला बघायचं ती आल्याशिवाय राहतोय? अगं पण कोण चांगला तोड तिथे येते? काय तरी बोलते उगीच. त्यांच्या चांगल्याची तुम्हाला का काळजी झाली? पाणी इथं लावा. अगं पण चंद्रकला अक्का मला बघायचं आहे त्या गुरुजीचा आदर्श. त्याच्या नाकावर टिचून मी इथं तमाशा लावणार. हं. अरे बघत काय उभा राहिलाय? चला. काय चिन्ह दिसते का नाही? लवकर सुटका होईल असं वाटतंय. गुरुजीच घेऊन आला का म्हणून काय जरा इलाजच चालला, नाहीतर गरीबाचं कोण बघणार? आता तिचा चाललाच बघा की कुठं घर पुजत बसलाय कुणाला ठाव? कुठं गेलाय कुठं तो? कुठं गपगार झालाय देवाला ठाव. आता तो आला म्हणजे तुम्हीच जगवा त्याला. ए मावशी मुलगा झाला, सुजीच्या लाटकत पोर आहे म्हणून बाई आणली ती. गुरुजी तुमच्या हाताला यास आलं, चांगलं झालं, नाही काम त्याच्यातली गत झाली असती. नाही गुरुजी, खरं म्हणजे तुम्ही डॉक्टरच पाहायला पाहिजे होतं बघा. कसला डॉक्टर घेऊन बसलायत पाटील? अहो घराण्यात वैद्यकीय चालत आलेली आहे, ती पुढे चालवायची झालं. कोण आहे? हे सुंदरे काय पडलं? सुंदरे हे सुंदरे आईला गरज झोपली काय? अगं मी जेवायचं अजून. सुंदरे सुंदरे आईला कमरून उडून काढतो ताप. उडता लाट भेटते बुक्के, उडता लाट भेटते बुक्के. ओळखलं नाही तुम्हाला मी खरं सांगू का? मी नाही आम्ही जरासं शान खाल्लंय. खरंच ओळखलं नाही, माफी करा. खरंच ओळखलं नाही तुम्हाला. पायाकडे पाय पडतो तुमची. आज या गावामध्ये तू पिऊन आलाय? खरं सांग एकम्या, कुठे जाऊन शेण खाऊन आला? पाटील हे पितात त्यापेक्षा यांना या गावामध्ये मिळते ही महाभयंकर गोष्ट आहे. आपण या सगळ्यांना दारू सोडायला लावली, त्यांना शपथा घ्यायला लावल्या, बाहेरून गावात येणारी दारू बंद केली, जीव धोक्यात घालून गावातल्या भट्ट्या शोधून काढून त्यांचा नायनाट केला, आणि तरी त्याला या गावामध्ये मिळते कशी? खरं सांग, कुठं शेण खाऊन आलाय? पण मला का उगाच मारतायचा? त्या नाग्या सायकलवर जाऊन विचारा की. सायकल मला मग त्याच्या दुकानात जाऊन बघा काय काय चालतं काय काय नाही. खरं सांगतोय तू? मग दारू प्यायला खोटं बोलणार नाही. ठीक आहे, मला पाहायलाच पाहिजे. चला पाटील. सुंदरे सुंदरे अरे आत येऊ नका, बायको बाहेर झाली तुझी. पुन्हा बाहेर झाली त्याच्या आईला. तिला सांगा पुन्हा फुलं घ्यायचा पोरं लई झाली. बघू मोकळा बघू पोरं. आता काय मग? हं? नाग्या फळ्या काढ, नाग्या फळ्या काढ. ना रोज रोज दारं बंद करून आतमध्ये हे धंदे करत बसतात. अरे कशाला हे विष पिता? हळू बोला गुरुजी ऐकतील. अरे नाग्या, कुठला नाही तुझ्या दुकानात हे दारू? बस कुठला ठेवकी झाली पाटील, पुन्हा कधी आणणार नाही. पाटील तुम्ही इथंच थांबा.
गुरुजी नवा मंचीला गुमान सोडा. मुळीच सोडणार नाही. इथे येऊन असा दारू पीत बसतोस आणि असा चोरासारखा पळून जातोस. काय चल तुला तुझ्या बापासमोर नेऊन उभा करतो. आव्हानच्या मोहर मला उघड पाडशील ना, तर जन्माचा दावेदार होईन मी. तुमचा सूड विल्याशिवाय राहणार नाही. वर आणि मलाच धमकावतोस. या असल्या धमकीला भीक घालणारा मी नव्हे. अरे गावासाठी स्वतःला वाहून घेतलं ते काय असं घाबरण्यासाठी? असं ते तुमची अखेरची बोली. गुरुजी इस्तवाला हात लावता येतो, पण तो हातात धरून ठेवशील तर स्वतःचा हात घालून घेशील. आराम खोट गुरुजीवर हात उभारतोस. दारू पिऊन माझ्या तोंडाला काळ फासलंस. काळ करीत ना नल्ल्यास